मी 2007ला निवडून आलो, त्यानंतर मला लोकांनी ऍक्सेप्ट केलं. मी 2012 सुद्धा तसंच अपक्ष पॅनल करूनच मी दुसऱ्यांदा सुद्धा निवडून आलो. त्यानंतर मी पहिल्यांदा मोठं काम केलं असेल तर 18 इंची लाईन बनलं. सोलापूर हायवे पासून ते माझ्यामध्ये 1.5 किलोमीटर 18 इंची लाईन मी आमच्या ग्रामपंचायतच्या ह्याच्यात म्हणजे आतापर्यंत कधी झाली नव्हती अशी लाईन. मी 70 ते 75 लाखाची लाईन मी ती पहिली त्यांची टाकून दिली बंडलकर नगरची 2012 साली. 2012च्या इलेक्शन नंतर. बर. हा मग ही 18 इंची त्यावेळेस मी आज त्याच लाईनीतून जवळजवळ हे सांगेल तर 5-25 सोसायटीचं पाण्यात आजपर्यंत त्यातून जाते. आता साधारणतः किती रुपयाचं बजेट होतं त्या पाईपलाईनचं? 70 ते 75 लाख रुपयाचं बजेट. 75 लाखाचं. त्याचे काय वेगळे पण सांगता येईल त्या पाईपलाईनचं? वेगळे पण म्हणजे आमच्या ग्रामपंचायत इतिहासात पहिल्यांदाच 18 इंची लाईन एवढी मोठी आपण केली. त्यामुळे मला सपोर्टिंग म्हणजे आता मी ज्यावेळेस 2002ला निवडून आलो ह्याच्यात 7ला अपक्ष म्हणूनच. त्यानंतर माझं सगळ्यांशी बोलणी झालं होतं. मी म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या होत्या कशा प्रकारे काम करायची. आताची दुसऱ्या वेळेस बऱ्यापैकी तीच बॉडी निवडून आली बऱ्यापैकी काही त्यातली लोक अशी. त्यामुळे त्यांच्याशी माझं बॉन्डिंग चांगलं झालं. त्यामुळे दुसऱ्या वेळेस अपक्ष इलेक्शनला विजय झाल्यानंतर सुद्धा मला त्या लोकांनी नंतर साथ देत गेले. तुम्हाला फंडिंग वगैरे देत गेलं मला ते सुद्धा असं झालं.